नमस्कार मंडळी, मी देवा झिंजाड. तुम्हाला माहितीच आहे की एक भाकरची आता 40वी आवृत्ती आली आणि दररोज मी न चुकता अभिप्राय पोस्ट करत असतो. आता हे जे मी अभिप्राय पोस्ट करतो, त्या अभिप्राय पोस्ट करण्याच्या कृतीला काही लोक म्हणतात की देवा झिंजाड लय जाहिरात करतो बा. मला सांगा, एखाद्या वाचकाने 450 रुपये खर्चून एक भाकर घेतली, ती मन लावून वाचली, त्याच्यावर त्याच्या मनात जे काही उत्स्फूर्तपणे आलं त्याने ते लिहून काढलं, फेसबुकवर टाकलं, इंस्टाग्रामवर टाकलं, मला पाठवलं आणि त्याने पाठवलेला अभिप्राय जर मी माझ्या फेसबुक वॉलवर, इंस्टाग्रामवर पोस्ट केला तर बिघडलं कुठं? उलट त्या वाचकाबद्दलची ती कृतज्ञता आहे, त्याच्या मनात आलेल्या भावनांचा तो सन्मान आहे, आदर आहे असं मला वाटतं. आणि ज्यावेळेस आपण असे अभिप्राय आपल्या पोस्टवर टाकतो ना, आपल्या वॉलवर टाकतो ना, त्यावेळेस त्या वाचकाला खूप आनंद होतो. त्यांचे फोन येतात, माझा अभिप्राय तुम्ही पोस्ट केला, मला फार भारी वाटलं, एवढ्या मोठ्या लेखकाने, म्हणजे ते म्हणतात एवढ्या मोठ्या लेखकाने आमचा अभिप्राय तुमच्या वॉलवर घेतला, फार बरं वाटतं. त्यामुळे कृतज्ञ राहणं फार महत्वाचं आहे. एखादा व्यक्ती ओळख पाळख नसताना कुठल्या तरी जिल्ह्यातल्या, तालुक्यातल्या छोट्याशा गावातला माणूस पैसे खर्च करून आपली कलाकृती विकत घेतो आणि त्याच्यावर लिहितो, ही फार मोठी गोष्ट आहे. 9,000हून अधिक अभिप्राय आतापर्यंत आलेले आहेत. त्यातले फक्त 1500च अभिप्राय मी पोस्ट केले. 8 ते 9 वर्ष पुरतील एवढे अभिप्राय शिल्लक आहेत आणि दररोज 4 ते 5 अभिप्राय येतात, ती वेगळी गोष्ट आहे. शेकडो लोक भेटून गेलेत. किमान 2000 फोटो तर अजून पोस्ट करायचे, वाचकांसोबत काढलेले किंवा पुस्तक देताना काढलेले. त्याला त्याला म्हणजे त्या त्या कृतीला सुद्धा लोक जाहिरात म्हणतात, याचं मला नवल वाटतं. बरोबर, जाहिरात जरी केली पुस्तकाची, उदाहरणार्थ थोडा वेळा असा विचार केला की आपण जाहिरात केली पुस्तकाची, ते बिघडलं कुठं? पुस्तक लिहायचं, घरात देवासमोर ठेवायचं आणि त्याच्यावर हळद कुंकू वाहून त्याचं पूजन करायचं असतं का? अरे, जे टीका करतात त्यांना मला विनंती करायची, अरे मित्रांनो, मैत्रिणींनो, मला तुम्हाला एक विचारायचंय, ज्या व्यथांचं, वेदनांचं, जखमांचं, आनंदाचं भांडवल करून लेखक पुस्तक लिहित असतो, आत्म्याची झीज करून घेत असतो, शरीराची झीज करून घेत असतो, तेव्हा एखादं पुस्तक, एखादी कलाकृती आकारास येते. त्या पुस्तकाची जाहिरात एखाद्या लेखकाने केली तर बिघडलं कुठं? मी तर अजून जाहिरात सुरू केलेली नाहीये, पण त्या पुस्तकाची जाहिरात सुरू केली तर बिघडलं कुठं? पुस्तक हळद कुंकू वाहून घरात पूजन करून ठेवायची गोष्ट नाहीये. ते समाजापर्यंत पोचलं पाहिजे. बरं, नाही पोचवायचं तर मग लिहायचंच कशाला? टाइमपास म्हणून लिहायचं. म्हणजे टाटांनी नेक्सॉन गाडी बनवायची, ती शोरूमला न्यायचीच नाही. म्हणजे R&Dचा खर्च फेल, प्रोडक्शन कॉस्टचा, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टचा खर्च फेल, सगळं फेल, ओव्हरहेड्स फेल. तसंच करायचं का पुस्तकाचं? का टाइमपास म्हणून आपण पुस्तकं लिहितो? अहो, ज्या समाजासाठी लिहिले त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या की. लोक अभिप्राय लिहित आहेत तर लिहू द्या की, तुम्ही पण लिहा. त्यात गैर काय? कधी नव्हे एवढे अभिप्राय एखाद्या पुस्तकावर आलेले आहेत, त्यात पोटदुखी होण्याचं कारण काय हेच मला कळत नाही. काही जण प्रत्यक्षात भेटतात, काही कुजबूज गँग नावाची गोष्ट आहे मराठी साहित्यात, कुजबूज गँग. ते जर एकमेकांना भेटले ना कुठल्या तरी खाजगी कार्यक्रमात तर म्हणतात, अरे ते अभिप्राय क्रमांकवाले आले बरं का, अभिप्राय क्रमांकवाला माहितीये का, असे टोमणे मारतात. पण कशासाठी? अहो, तुमच्याही पुस्तकाला तसं यश लाभो ही 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 माझी प्रार्थना आहे. तुम्ही तसं लिहा, तुम्ही वाचकांशी नाळ जोडा, वाचकांशी चांगले संबंध ठेवा, काय फरक पडतो? आणि म्हणतात ते काय अभिप्राय वगैरे काय खोटं स्वतःच लिहित असतील म्हणे. अहो, 9,000 अभिप्राय लिहिले तर माणूस मरून जाईल ना. स्वतःच्याच पुस्तकावर 9,000 अभिप्राय कोणी लिहिल का? म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे. बरं, ज्यांचे अभिप्राय मी पोस्ट केले ते स्वतः साक्षीदार आहेत त्या गोष्टीचे, की त्यांनी अभिप्राय लिहून आपल्याला पाठवलेले. आता हा थोडा मुद्दा वेगळा झाला, पण एकच विनंती आहे, अभिप्राय जर तुमच्या पुस्तकावर येत असतील, कुठले असू द्या, फोटो रूपी येत असतील, रील्स रूपी येत असतील, जरूर पोस्ट करा. तो वाचकाचा सन्मान असतो, त्याच्या भावनेचा आदर असतो. त्यामुळे मी तर करत राहणार आहे, कुणी काही म्हणो. मराठी साहित्यामध्ये कुजबूज गँग नावाची गोष्ट आहे, त्यांना कोलते पाटील करून आपण पुढे गेलं पाहिजे. तुम्ही म्हणाल हा फार परखड बोलतो, माझ्यातला परखडता हा गुण वजा केला तर देवा झिंजाड शिल्लक राहत नाही, हेही मला माहिती, तुम्हालाही माहिती आहे. मी जितका संवेदनशील आहे, हळवा आहे, तितकाच परखड सुद्धा आहे. त्यामुळे आज हा व्हिडिओ केला, त्याबद्दल
तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा, आणि माझं काही चुकलं असेल तर लहान भाऊ म्हणून मला पदरात घ्या. धन्यवाद.